सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2026 मधील श्रावण महिना हा गुरुवारपासून सुरू होत आहे. सुवर्ण योग जुळून आलेला आहे. तर या वर्षी 2026 मध्ये श्रावणातील 5 गुरुवार आलेले आहे. पहिला गुरुवार 13 ऑगस्ट रोजी आलेला आहे. दुसरा गुरुवार 20 ऑगस्ट रोजी आलेला आहे. तिसरा गुरुवार 27 ऑगस्ट रोजी आलेला आहे. चौथा गुरुवार 3 सप्टेंबर रोजी आलेला आहे. आणि पाचवा आणि शेवटचा गुरुवार हा 10 सप्टेंबर पोळा श्रावण अमावस्येच्या दिवशी आलेला आहे. बऱ्याचशा महिला, माझे दादा, श्रावणामध्ये स्वामींचे 5 गुरुवार 11 गुरुवार तुम्ही व्रत सुरू करत असाल तर श्रावण महिन्यात सुरू केलेलं व्रत जास्तीत जास्त फलदायी ठरत असतं. तसं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभच असतो. जेवढी सेवा कराल ना श्रावणात 1000 पटीने फळ मिळणार आहे. तर श्रावणात तुम्हाला जर 5 गुरुवारचं 11 गुरुवारचं व्रत करायचं असेल, स्वामींचं, दत्त माऊलींचं, साईबाबांचं, गजानन महाराजांची सेवा करत असाल तुम्ही, माय माऊली एकच आहे, ज्या नावाने तुम्ही हाक माराल ना दर्शन देऊन जातील असा हा श्रावण महिना आहे. तर 13 ऑगस्टपासून आपल्याला व्रताला, उपवासाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला नाही 13 ऑगस्टला जमलं, तुम्ही 20 ऑगस्टला सुरू करू शकता. पण श्रावणात सुरू केलेलं व्रत जास्तीत जास्त फलदायी ठरत असतं. तर श्रावण गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी, तसं तर रोजच ब्रह्ममुहूर्तावर उठावं, पण आपण अशा शुभ तिथींना जर लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ केली ना, तर जे शारीरिक मानसिक त्रास असतात आणि जो गुरुग्रह कमजोर झालेला असतो तर तो गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो आणि माय माऊलींची म्हणजे आपल्या स्वामींची, गुरु माऊलींची आपल्याला कृपा प्राप्त होत असते. तर श्रावण गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी स्वामी माऊलींचं नामस्मरण करा आणि चिमूटभर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. महिला, दादा, लहान लेकरांना सुद्धा हा उपाय करू शकता. कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होईल आणि स्वामी माऊलींची, दत्त माऊलींची आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे. ज्या काही अडीअडचणी असतील तुम्हाला त्यासुद्धा निवारण होतील, मार्ग मिळतील. आंघोळीनंतर उंबरठ्यावर महिलांनो प्रत्येक गुरुवारी उपाय जरूर करा. हळदीचे जेवढे उपाय कराल ना श्रावण गुरुवारी तेवढं सोन्यासारखं फळ तुम्हाला मिळणार आहे. मुलांच्या अडीअडचणी दूर होतील आणि मुलांच्या आयुष्याचं सुद्धा सोनं होईल असे हे गुरुवारचं व्रत आहे. तर आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा महिलांनो हळदीचं लेपन करा. थोडंसं गोमूत्र घ्या, थोडीशी हळद टाका आणि छान उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून माता लक्ष्मीच्या पावलांची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून जरूर पूजा करा. दोन्ही वेळेला जमलं तर उंबरठ्याजवळ जरूर दिवे लावा. तेलाचे लावा, तुपाचे लावा, नियम नाही, पण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी गुरुवार, शुक्रवार श्रावणातील खूप महत्त्वाचा असतो. तर मुख्य उंबरठ्याजवळ जरूर दिवा लावा. सकाळी नाही जमलं संध्याकाळी तर जरूर लावा, पण उंबरठ्याची हळद लावून पूजा अवश्य करा. त्याचबरोबर हळदीचं एक पाणी शिंपडायचं आहे. दर गुरुवारी हा उपाय करा महिलांनो. काय करायचं आहे, घरात हळदीचं एक पाणी कसं शिंपडायचं तर तुम्ही सकाळी सुद्धा हा उपाय करू शकता. थोडंसं पाणी घ्या, त्यात एक कापराचा तुकडा बारीक करून टाका, चिमूटभर हळद टाका, गोमूत्र टाका, गुलाबजल टाका. हे सर्व पाणी मिक्स करा आणि घराच्या कान्या कोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे. आता नाही जमलं तर मग काय करायचं, जो तांब्या तुम्ही देवघरात पाणी भरून ठेवत असाल, प्रत्येकाच्या देवघरात छोटासा देवांसमोर एक पाण्याचा लोटा भरून ठेवतच असतो आपण. तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा असेल, स्टीलचा असेल, जो असेल तो भरून घ्यायचा आहे, देवांसमोर ठेवा. चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोला. देवांना नमस्कार करा. स्वामींचा 21 वेळा मंत्र जपा आणि चिमूटभर हळद त्या पाण्यात टाकून द्यायची आहे. दिवसभर तो तांब्या तिथंच राहू द्या, झाकून ठेवा वाटलेस.
आणि ते पाणी तुम्हाला संध्याकाळी उचलून घ्यायचं आहे आणि एखादं फूल असेल, तुळशीचं पान असेल, संपूर्ण घरात ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि सगळ्या घरात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे. आता समजा ते पाणी तुम्हाला संध्याकाळी उचलणं नाही झालं, अचानक तुम्हाला कुठं जावं लागलं, काही कामानिमित्त तुम्हाला नाही जमलं ते संध्याकाळी गुरुवारी पाणी शिंपडणं, तर मग काय करायचं? दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी अंघोळीनंतर ते पाणी उचलून घ्यायचं आणि संपूर्ण घरात शिंपडून द्यायचं आहे. पवित्र पाणी आहे ते. घरातला नकारात्मकता असेल, घरातली जो वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कुणी येऊन गेलं की घराला, आपल्या लेकरांना, प्रगतीला, पैशा अडक्याला नजर लावून जात असेल, तर हे पवित्र पाणी दर गुरुवारी, एका गुरुवारमध्येच तुम्हाला खूप छान अनुभव येईल. तर महिलांनो, तांब्या भरून पाणी ठेवा देवघरात. दर गुरुवारी हा उपाय करा. करून तर बघा, एका गुरुवारमध्येच तुम्हाला वाटेल की तुमच्या बऱ्याचशा अडीअडचणीतून तुम्हाला मार्ग मोकळे झालेले आहे आणि घरात शुभ मंगल गोष्टी घडून येतील. हळदीचा हा उपाय जरूर करा. लग्न कार्यात मुलं मुली मोठे झालेले आहे, लग्न कार्यात खूप अडीअडचणी येत आहे, काही ना काही कारणास्तव कुंडलीत किंवा स्थळं वगैरे बघत आहात, काही ना काही खूप अडीअडचणी येत आहे किंवा लग्न होऊन बरेच वर्ष झालेले आहे, संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलं आहे पण मोठी झालेली आहे, शिक्षण, नोकरी, बऱ्याचशा अडीअडचणी. प्रत्येकाला जगात काही ना काही अडीअडचण असते आणि त्यातून मार्ग आपले स्वामी जरूर काढून देतात. आणि अशा शुभ तिथींना जेव्हा आपण आपल्या घरात, देवघरात काही उपाय करतो ना, तर ते उपाय जरूर फलदायी ठरतात. पण श्रद्धेने करा, मनापासून करा, फळ जरूर मिळेल. तर तांब्या भरून, छोटासा पेला असेल, तांब्या असेल, पाणी भरून ठेवा आणि चिमूटभर हळद टाका आणि ते पाणी संध्याकाळी संपूर्ण घरात शिंपडून द्या. संध्याकाळी नाही जमलं तुम्हाला, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जरी केलं तरीही चालेल. तुमच्या कष्टाला देवी लक्ष्मीची साथ आणि कृपा, आशीर्वाद मिळणारा हा उपाय आहे आणि गुरु माऊलींची आपल्याला साथ मिळेल. ज्या व्यक्तीला गुरु माऊलींची आणि माता लक्ष्मीची साथ मिळते ना, त्या व्यक्तीला तर मी म्हणते या जगात कधीच कशाला कमी पडत नाही. सर्व ऐश्वर्य माता लक्ष्मी त्या व्यक्तीच्या पायाशी आणून ठेवते. प्रत्येक गोष्ट तुमची, प्रत्येक इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करेल असा हा उपाय आहे. हळदीचे जेवढे उपाय कराल ना तेवढे कमीच आहे. त्याचबरोबर तुळशीला सुद्धा गुरुवारी, प्रत्येक गुरुवारी उपाय करा. नाही जमलं पहिल्या गुरुवारी, श्रावणाच्या पहिल्या गुरुवारी तरी जरूर उपाय करा. महिलांनो, तुळशीला 2 चमचे गाईचं दूध अर्पण करायचं आहे. चमचाभर का होईना गाईचं दूध अर्पण करा आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे. उजव्या हाताच्या चिमूटभर हळद घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपायचा आहे आणि तुळशीला ती हळद अर्पण करायचं आहे. श्री हरी विष्णूंचा मंत्र जप करा आणि तुळशी समोर हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचे आहे. तुमची इच्छा माता लक्ष्मीला तसेच तुळशी माऊलीला सांगायची आहे. तुळशीचा हा उपाय कधीच खाली जाणार नाही. तुळशीला चिमूटभर हळद श्रावणाच्या पहिल्या गुरुवारी अर्पण करून तर बघा, तुमच्या घरात मंगल गोष्टी घडून येतील, खुशखबरी येतील तुमच्या घरात. मग पती, मुलं, ज्यांना नोकरी असेल त्यांच्या नोकरीत पगारवाढ, प्रमोशन, बदली, तुम्हाला हवं ती गोष्ट नक्कीच मिळून येईल. म्हणून तुळशीचा हा उपाय जरूर करा. त्याचबरोबर श्रावण गुरुवारी, एका तरी गुरुवारी, मी तर म्हणते 5ही गुरुवारी, उंबराच्या झाडाखाली एक गाईच्या तुपाचा दिवा लावून या. आता तुपाचा नसेल तेलाचा लावू शकता, पण उंबराच्या झाडाखाली दीपदान करणं खूप खूप प्रभावी आणि फलदायी ठरणार आहे. म्हणून श्रावणाच्या प्रत्येक गुरुवारी उंबराचं झाड बघा, शोधा, मिळून जाईल. उंबराच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे आणि त्याबरोबर एक गुळाचा खडा उंबराच्या झाडाखाली घेऊन जा. बरोबर तिथं एक दिवा लावल्यानंतर एक गुळाचा खडा एखाद्या कागदावर किंवा एखादं पान पडलेलं असेल पुसून घ्या आणि त्यावर एक गुळाचा खडा आवर्जून ठेवण्या. जसा जसा तो गुळाचा खडा किडे मुंगळे खातात ना, तसं तसं अडचणीतून मार्ग मिळतात आणि पितृदोषाच्या ज्या अडीअडचणी असतात ना त्या तर नक्कीच दूर होतात. प्रत्येकाला कुटुंबात
प्रत्येकाला थोडा का होईना पितृदोष असतो, पण अशा शुभ तिथींना जेव्हा आपण सेवा करतो ना, तर बरेचसे पितृदोष जरूर दूर होतात आणि पितृदेवता प्रसन्न होतात. आणि पितृदेव एकदा का प्रसन्न झाले, मग बऱ्याचशा अडीअडचणी जरूर घरातल्या दूर होतात. मुलांना प्रगती मिळते, लग्न कार्य घडून येतात, संतान प्राप्ती होते, घरात मंगल गोष्टी घडून येतात. प्रत्येक कामात यश प्रगती घेऊनच मनुष्य घरी येतो. म्हणून पितृदेवांना प्रसन्न करायचं असेल आणि आपल्या स्वामींची गुरुमाऊलींची साथ हवी असेल तर उंबराच्या झाडाची ही सेवा आवर्जून करा. श्रावणाच्या प्रत्येक गुरुवारी उंबराच्या झाडाखाली एक दिवा लावा आणि एक गुळाचा खडा आवर्जून ठेवून या. श्रावण महिन्यात तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल, तिथं आसन टाकून बसता येत असेल तुम्हाला, तर श्रावण महिन्यात उंबराच्या झाडाखाली बसून एक का होईना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जरूर करून बघा. नाही जमलं तर मग तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय एक वेळा का होईना, एक गुरुवार का होईना, तुम्ही उंबराच्या झाडाखाली बसून स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करून बघा किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय जरूर पठण करून बघा. किती सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. तुम्हीच मला सांगाल, ताई इतक्या अडीअडचणीतून आम्हाला मार्ग मिळाले, कठीण अडीअडचणी ज्या कुणाला सांगता पण येत नव्हत्या, अशा अडीअडचणीतून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल. पैशांच्या अडीअडचणी तर संपून जातील, घरात बरकत येईल, इतका पैसा टिकून राहील. म्हणजे व्यर्थ पैसा खर्च होत असेल तुमच्या घरात, काही ना काही प्रॉब्लेम येत असतील, आरोग्य नीट राहत नसेल कुणाचं, घरात विनाकारण पैसा येतोय पण विनाकारण खर्च होत असेल, तर मग श्रावण गुरुवारी एखादं उंबराचं झाड शोधा. बघा, बसायला जागा असेल तर तिथं स्वामी चरित्राचं तुम्ही पारायण करू शकता किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करू शकता. आता हे नाही जमलं तुम्हाला, स्वामी केंद्रात तुम्ही पारायण करू शकता. स्वामी केंद्रात बसून तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करू शकता, 18वा अध्याय पठण करू शकता, 9वा अध्याय पठण करू शकता. आता हे पण नाही जमलं, घरात तर आपण सेवा करू शकतो, पण सेवा चुकवू नका. सर्वांनी सेवा जरूर करा. श्रावणातील एका का होईना गुरुवारी गाईला हळद टाकून ताजी चपाती जरूर खाऊ घाला. दर गुरुवारी करता आला हा उपाय, ही सेवा, तर आवर्जून गाईची सेवा करा. चिमूटभर हळद आपण जी कणिक मळू त्यात टाका आणि ताजी चपाती बनवा. त्याला तूप लावा, थोडा गुळाचा खडा ठेवा आणि तूप गुळ लावलेली ताजी चपाती, हळद टाकून बनवलेली ताजी चपाती गाईला जरूर खाऊ घाला. ज्यांच्या लग्न कार्यात अडीअडचणी येतात त्या मुलींनी तर गाईची ही सेवा आवर्जून करा. स्वतःच्या हाताने हा नैवेद्य गाईला खाऊ घाला. बघा, श्रावणात आपण सर्वच जण सेवा करतो, तर श्रावणातील गुरुवारी स्वामी चरित्राचे पारायण नक्कीच सुरू करा. 13 तारखेला सुरू करू शकता तुम्ही, 20 तारखेला, 27 तारखेला, 3 तारखेला, 10 तारखेला अमावस्या आलेली आहे, म्हणून तुम्ही या 4 गुरुवारपर्यंत जरूर सुरू करा. पहिल्याच गुरुवारी अवश्य सुरू करा. श्रावणातील गुरुवारी स्वामी चरित्राचे पारायण 1 करा, 3 करा, 5 करा, 7, 11, 21 तुम्हाला होतील तेवढे पारायण करू शकता तुम्ही. त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा, पेलाभर पाणी घ्या, सकाळी संध्याकाळी तुम्ही नियम नाही केव्हाही सेवा करू शकता. पेलाभर पाणी घ्या, आसन घेऊन बसा, दिवा अगरबत्ती लावून घ्या, पेल्यावर उजवा हात ठेवा, अखंड 11 वेळा 21 वेळा तारक मंत्र पठण करा आणि ते तीर्थ आपल्या घरातील मुलांना, प्रत्येक व्यक्तीला जरूर प्यायला द्या. घरात खूप नकारात्मकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तारक मंत्राचं तीर्थ, स्वामींचा मंत्र जपा आणि थोडंसं शिंपडून दिलं तरीही चालेल. 11 माळी जप प्रत्येक गुरुवारी, तसं तर आपण रोजच नित्य सेवा करतो, पण गुरुवारी अवश्य विशेष सेवा जरूर करा. 11 माळी जप सकाळी करा, संध्याकाळी करा, पण 11 माळी जप जरूर करा. या सेवेआधी संकल्प जरूर करून घ्या. तुम्ही संकल्प न करता सुद्धा सेवा करू शकतात, पण तुम्हाला संकल्प करायचा असेल तर मंदिरात करू शकता किंवा घरातल्या घरात जरी तुम्ही हातात थोडंसं पळीभर पाणी घ्या, अक्षता टाका, फूल टाका आणि तुमच्या मनातील इच्छा बोला, तुमचं नाव गोत्र बोला आणि स्वामी मी ही सेवा करत आहे, कबूल करून घ्या.
असं बोलून तुम्हाला ते ताम्हणात पाणी सोडायचं आहे आणि संकल्प करून नक्कीच सेवेला लागा. सकाळी पहाटे उठून जर आपण सेवा केली ना, इतकं शांत प्रसन्न वातावरण असतं. पण आता नाही जमलं तुम्हाला सकाळी, तर तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या भर दुपारी सेवा करू नका. बाकी संपूर्ण दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता. माझ्या महिला असतील, दादा असतील, ऑफिसवरून आल्यावर अगदी 9-10 वाजले तरीही तुम्ही सेवा करू शकता. आता श्रावणात 5 गुरुवार आलेले आहे. बऱ्याचशा महिला, दादा 5 गुरुवार करतात स्वामींचे, 11 गुरुवार करतात. तर उपवास करत असाल तुम्ही, ज्याला उपवास जमतो त्यांनी उपवास जरूर करा. आता नाही तुम्हाला उपवास जमला तर मग काय तुम्ही स्वामींचे गुरुवार करू शकत नाही का? तर असं नाही. तुम्हाला उपवास झेपत असेल तर जरूर करा. गोळ्या औषधं चालू आहे, आधी उपवास करत होता तुम्ही, आता उपवास नाही जमत तर सेवा तर आपण करू शकतो. सेवेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक गुरुवारी उपवास जमला तर जरूर करा, नाही जमला तर फक्त सेवा जरी केली तरीही चालेल. सेवा खूप महत्त्वाची आहे. स्वामी चरित्र सारामृत पठन करा, तारक मंत्र आणि 11 माळी जप या 3 सेवा स्वामींचा आत्मा आहे, स्वामींचा प्राण आहे. खूप सेवेचं फळ मिळतं आपल्याला भरभरून. त्याचबरोबर तुम्ही 11 रुपये काढून सेवा जरूर करा. आता तुम्ही 5 गुरुवार करत असाल किंवा 11 गुरुवार करत असाल, कुणी 21 गुरुवार करता, तर प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी किंवा सकाळी देवांसमोर तुम्हाला देवघरात स्वामींसमोर 11 रुपये किंवा 21 रुपये काढून ठेवायचे आहे देवासमोर. आता ते 5 गुरुवार 11 गुरुवार झाल्यानंतर ते पैसे तुम्ही काय करायचे, तर तुम्ही त्यासाठी स्वामींसाठी एखादी वस्तू घ्या किंवा केंद्रात दानपेटीत तुम्ही अर्पण करू शकता. आता तुमचं अक्कलकोटला दर्शनास तुमचं जाणं झालं तर मग तिथे स्वामींना तुम्ही ते 11 रुपये दर गुरुवारी काढलेली तुमची सेवा आहे, ते 11 रुपये तर ते 11 नीट जमवून ठेवा, एखाद्या पॉकेटमध्ये वगैरे ठेवा. आणि तुमचं अक्कलकोटला जाणं झालं तुमचे 11 गुरुवार 5 गुरुवार झाल्यानंतर, तर मग तुम्ही मंदिरात अक्कलकोटला दान करू शकता. तिथं दानपेटीत टाकून द्या, स्वामींचं नामस्मरण करा, मी ही सेवा केलेली आहे, त्याचे हे पैसे आहे, तुम्हाला अर्पण करत आहे स्वामी. किंवा तुम्ही तुमच्या घराजवळ जे केंद्र असेल तिथं अर्पण करू शकता. किंवा त्या पैशांनी तुम्ही स्वामींची पोथी, मूर्ती, फोटो, जपमाळ, स्वामींना वस्त्र, एखादा दागिना असंही करू शकता. किंवा देवघरात एखादा दिवा, फोटो, देवी लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता. इतर ठिकाणी ते पैसे खर्चू नका. या उपायाने घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या कष्टाला गुरूंची, स्वामींची साथ आणि आशीर्वाद मिळेल. अखंड लक्ष्मी घरात नांदेल. त्याचबरोबर श्रावणात एक तरी साप्ताहिक श्री गुरुचरित्राचे पारायण अवश्य करा.